कितना हमारे मारतोड़ दौड़ कितना अच्छा है आणि आपली ही मॅरेथॉनची धाव किती चांगली आहे. कोई तक्रार है ना? कोणी थकलं नाही ना? कभी तकरार नहीं है. कधी थकू नका. प्रभु में एक अच्छा दौड़ दौड़ना आणि प्रभू मध्ये एक चांगली धाव धावा. प्रियो उस दिन अभी आपको मालूम है जिंदगी बहुत छोटा है आणि तुम्हाला ठाऊक आहे आयुष्य खूप लहान आहे. जब हम स्वर्ग में पहुंचेगा आणि ज्या वेळेला आपण स्वर्गामध्ये पोहोचू तब समझेगा कि ये दुनिया का जीवन कितना महत्व था. आणि मग त्यावेळेला समजेल की या जगाचं जीवन किती महत्वपूर्ण होतं. आज आपको ये जो वचन सुनने का मौका मिल रहा है ना ये सब उस दिन में आपको याद आएगा. आणि आता या वेळेला तुम्हाला जे वचन ऐकण्याची संधी मिळते ना तुम्हाला सर्व त्या दिवशी आठवेल. प्रभु का दास हमें कितना बोझ के साथ बात समझाते थे आणि प्रभूचा दास किती ओझ्यासह आपल्याला समजून सांगत असेल. कई बातों में आपको लगता होगा कि प्रभु का दास इतना स्ट्रिक्ट क्यों. आणि पुष्कळ गोष्टीमध्ये तुम्हाला वाटत असेल की प्रभूचा दास एवढा सक्त का है ना. मतलब एदन वाटिका में जब आदम हवा ने पाप किया या मला आज्ञा तोड़ दिया या फल खाया आणि एदन बागेमध्ये ज्या वेळेला आदम हवेने ते फळ खाऊन पाप केलं उसके बाद में मतलब प्रभु जब आया थोड़ा भी रहम ना खाते हुए बड़ा दिग्र भाग. आणि मग त्याच्यानंतर प्रभू आल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची दयावया न करता त्या गार्डन मधून बाहेर काढलं म्हटलं की तू बाहेर नाही. अरे एक भी चान्स देना चाहिए आणि अजून एक संधी द्यायला पाहिजे. थोड़ा 1-2 दिन समझा करके आराम से बहना चाहिए. आणि 1-2 दिवस समजून सांगून त्याला जरा आरामशीर सांगायला पाहिजे. आपको ऐसा लगा होगा ना तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल प्रभु ने ऐसे क्यों किया. प्रभूने असं का केलं. प्रभु क्रूर है इसलिए किया. आणि प्रभू क्रूर आहे म्हणून केलं का. प्रभु का प्रेम है इसलिए किया. आणि प्रभूचं हे प्रेम आहे म्हणून त्याने तसं केलं. क्योंकि अभी उनका लक्ष्य क्या रहेगा. आणि आता त्यांचा उद्देश काय राहील. अभी मैं न मरू आणि आता मी न मरावं. इसलिए वो हाथ बढ़ा करके वो जीवन का वृक्ष का फल खा सकता है. आणि तो आपला हात पुढे करून त्या जीवनाच्या झाडाचं फळ खाऊ शकला असता. ऐसा है तो असं आहे तर फिर कोई भी उसको नहीं बचा पाएगा. आणि मग त्याला कोणीच वाचू शकणार नाही. समझी भाया. लक्षात आलं. कितने लोगों ने समझा. लोकांना समजलं. प्रियोम प्रभु जो करता है सबसे अच्छा करता है. आणि प्रभू जे काय करतो ते सगळ्यात चांगलं करतो. कई बात हमको समझ में नहीं आया होगा परंतु प्रभु का हर एक काम हमारा भला ही है. आणि पुष्कळ गोष्टी आपल्याला समजल्या नसतील पण प्रभूचं प्रत्येक काम आपल्या चांगल्यासाठी आहे. आज इसलिए हम बच गया. आणि म्हणून आज आपण वाचलो. नहीं तो हम लोग कभी भी आपको मालूम है बुढ़ापा का अनुभव क्या होता. आणि म्हातारपणाच्या अवस्थेमध्ये काय होतं. उठना बैठना चलना फिरना सब बहुत तकलीफ है. आणि उठणं बसणं चालणं फिरणं सगळं त्रासदायक. अभी वो जीवन वृक्ष का फल किया होता खाया होता तो कभी भी मरना नहीं था. आणि मग त्या जीवनाच्या झाडाचं फळ त्याने खाल्लं असतं तर तो कधी मेला नसता. फिर क्या होता था. मग काय झालं असतं. नरक यातना से भी भयंकर रहता. आणि नरक यातनेपेक्षाही भयंकर त्याला त्रास झाला असता. ये सब जानता है. आणि प्रभूला हे सर्व ठाऊक आहे. इसलिए प्रभु ने जो करना था सबसे अच्छा किया. आणि म्हणूनच प्रभूने जे करायचं होतं ते उत्तमातलं उत्तम केलं. प्रभु के लोगों को देने वाला वो संदेश बहुत ध्यान से सुनना. आणि आज प्रभूच्या लोकांना दिला जाणारा संदेश खूप लक्षपूर्वक ऐका. है ना. जब मत्ती की सुसमाचार 7 अध्याय का 21 वचन. मत्ती त्याचा 7 अध्याय त्याचं 21 वचन. जो मुझसे हे प्रभु कहता है उनमें से हर एक स्वर्ग के राज्य में प्रवेश न करेगा परंतु वही जो मेरे स्वर्गीय पिता की इच्छा पर चलता है. प्रियो यहाँ पर एक बात हम लोग ध्यान से समझना है. आणि या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्ष देऊन समजून घ्यायची आहे. हमें कौन स्वर्ग में जाएगा ये बात के बारे में अच्छी तरह समझना चाहिए. आणि स्वर्गामध्ये कोण जाईल या गोष्टीचा चांगल्या प्रकारे समज असायला पाहिजे. मैं उदार पाया बोल करके अपना मनमानी में जीवन बिताने वाला कोई भी स्वर्गराज में प्रवेश नहीं करेगा. आणि माझं तारण झालं आणि आम्ही आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगणारा कोणीही स्वर्गात जाणार नाही. आपको मालूम है ये जो पहाड़ी उपदेश की आखिरी में प्रभु ने ये शब्द कहा. आणि डोंगरावरचं जे प्रवचन आहे त्याच्या शेवटी प्रभूने हे म्हटलं. पहाड़ी उपदेश का जो भी उपदेश है वो सिर्फ हमें मार्क डालने के लिए नहीं तो सिर्फ हमको सुनने के लिए नहीं वो मानने के लिए. आणि डोंगरावरचं जे प्रवचन आहे फक्त ऐकण्याकरता नाही तर ते पालन करण्याकरता आहे. हम लोग सिर्फ कई बार क्या होता
संदेश सुनता है और उसको मार के डाल करके हम चले जाता. आणि पुष्कळ वेळा काय आहे की आपण एखादा संदेश ऐकतो आणि मग तो कसा आहे, चांगला आहे, वाईट आहे, बरा आहे असं म्हणून आपण निघून जातो. यानी जब यीशु मसीह जब दुनिया में था, आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये होते, यीशु मसीह के पीछे बहुत बड़ा एक भीड़ चलते थे. आणि येशू ख्रिस्ताच्या पाठीमागं खूप मोठा एक समुदाय चालायचा. उनका सबका एक ही उद्देश्य नहीं था. आणि त्या सर्वांचा एकच उद्देश नव्हता. मतलब कई लोग इसलिए पीछे लगा था, इसकी बोली में कुछ गड़बड़ी आ गया तो उसको पकड़ करके इसको फंसाना. आणि काही लोक त्याच्यासोबत याकरता होते की याच्या बोलण्यामध्ये जर एखादी काही चूक झाली तर त्याच्यामध्ये त्याला पकडायचं. कुछ लोग इसलिए आया था कि आज क्या क्या चिल्ली चमत्कार करता है, आज कौन कौन सा लोग चंगा होता है, मतलब ये सब देखने के लिए कुछ भी नहीं आते थे. आणि मग आज तो काय काय चमत्कार करणारे, कोण कोणाला आरोग्य दान मिळणारे, हे सगळं पाहण्याकरता काही लोक यायचे. कुछ लोग इसलिए आता था कल रोटी मिला तो आज भी मिलेगा कि नहीं, थोड़ा फर्क है इसलिए आते थे. आणि काही लोक कशासाठी यायचे, काल खायला भाकरी भेटल्या होत्या, आजही भेटेल का नाही हे बघण्याकरता किंवा खाण्याकरता यायचे. कुछ लोग बोला नहीं, उनका उपदेश बहुत सुंदर उपदेश है, इसलिए वो उपदेश थोड़ा सुनेंगे इसका बोल करके आते. आणि मग काही लोक नाही काय म्हणायचे की नाही त्याने दिलेला उपदेश जो आहे तो खूप अप्रतिम आहे, खूप चांगला आहे, तो ऐकण्याकरता यायचे. और ये लोग सब लोग यीशु मसीह को प्रभु कहते थे. आणि हे सगळे लोक येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणायचे. परंतु ये झुंड यीशु मसीह को प्रभुता दिया हुआ झुंड नहीं था. आणि हा जो समुदाय होता तो येशू ख्रिस्ताला प्रभुत्व दिलेला तो समुदाय नव्हता. क्या कहता था? आणि ते काय म्हणत असे, प्रभु प्रभु प्रभु. आणि हे प्रभु असं ते हात मारायचे. परंतु वे लोग यीशु मसीह को प्रभुता देने वाले लोग नहीं थे. आणि ते लोक येशू ख्रिस्ताला प्रभुत्व देणारे लोक नव्हते. आज भी ऐसे कितने लोग हैं? आजही असे किती लोक आहेत. यीशु मसीह के नाम पर बहुत बड़े बड़े संदेश सुनाता, बड़े बड़े काम करता, परंतु यीशु मसीह को प्रभुता नहीं देता. आणि आजही असे पुष्कळ लोक आहेत की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मोठा मोठा संदेश सांगतात, मोठे मोठे काम करतात, पण ते प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरत नाही. शायद कई लोग सोचेगा कि मेरे द्वारा प्रभु काम कर रहा है तो मैं तो बिल्कुल प्रभु के साथ है और प्रभु मुझ में है, ऐसे सोचेगा. आणि मग काही लोक विचार करत असतील माझ्याद्वारे प्रभू जर मोठं मोठं काम करतो याचा अर्थ हा आहे की मी प्रभू सोबत आहे आणि प्रभू माझ्यासोबत आहे. परंतु वे लोग प्रभु को किसी कार्य में महिमा नहीं देता. आणि ते लोक कुठल्याही कारणाने प्रभूला गौरव देत नाही. उनके जीवन में यीशु मसीह की प्रभुता नहीं. आणि त्यांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व नाही. इसलिए हमने क्या काम किया वो प्रभु मेरे साथ है उसका एक आधार नहीं. आणि म्हणून मी काय काम केलं याचा अर्थ प्रभू माझ्या सोबत आहे हा तो आधार नाहीये. क्योंकि उस दिन प्रभु ने क्या बोला, वही मत्ती 7:22-23. आणि म्हणते त्याचा 7 अध्याय त्याचं 22 आणि 23 वचन. बहुत से लोग मुझसे कहेंगे, हे प्रभु क्या हमने तेरे नाम से भविष्यवाणी नहीं की और तेरे नाम से दुष्टात्माओं को नहीं निकाला और तेरे नाम से बहुत से आश्चर्य कर्म नहीं किए? देखिए आगे, तब मैं उनसे खुलकर कह दूंगा, मैं उनसे खोलकर कह दूंगा, मैंने तुमको कभी नहीं जाना. हे कुकर्म करने वालों, मैंने तुम्हें कभी नहीं जाना. और उनको बोलता है हे कुकर्म करने वालों. आणि मग प्रभू अशा लोकांना म्हणाल मी तुम्हाला कधी ओळखलं नाही, हे तुम्ही दुष्कर्म्यांनो. ये कितना भयंकर बात है. आणि प्रियांनो ही किती भयंकर गोष्ट आहे. क्योंकि यीशु मसीह के नाम पर वो क्रय विक्रय किया, परंतु वो प्रभु को प्रभुता नहीं दिया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये खूप काही त्यांनी केलं, पण त्याच्याद्वारे प्रभूचा गौरव नहीं केला. हमारे जीवन में हम जो भी करता है, थोड़ी देर पहले हमने देखा ना, प्रभु यीशु मसीह को अपने जीवन का प्रभुता देकर या अनेक बातों में महिमा प्रभु को देकर के जो जीवन नहीं बिताता प्रियो वो स्वर्ग राज्य में नहीं मिलेगा. आणि प्रियांनो जो आपल्या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे प्रभूच्या नावाचा गौरव करत काम करत नाही तर तो स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही. अभी मत्ती 7:21 में प्रभु ने क्या बोला? आणि म्हणते 7 अध्याय 21 वचनामध्ये प्रभूने काय म्हटलं? मुझे हे प्रभु कहने वाले सब स्वर्ग राज्य में प्रवेश नहीं करेगा. आणि मला हे प्रभु म्हणणारे सगळेच लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही करणार. फिर कौन जाएगा? मग स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण जाणार? जो स्वर्गीय पिता का इच्छा पर चलता वही. आणि जो स्वर्गीय पित्याच्या इच्छेवर चालतो तेच. तो प्रभु की स्वर्गीय पिता की इच्छा क्या है? आणि स्वर्गीय पित्याची इच्छा काय आहे ना? इधर बैठा हुआ बहुत लोगों को मालूम है. आणि या ठिकाणी बसलेल्या पुष्कळ लोकांना माहित आहे. नए लोगों को शायद इतना नहीं मालूम होगा. आणि जे नवीन लोक आहेत कदाचित त्यांना नसेल माहित. तो भी पुराना नया सबके लिए एक छोटा बात बताता हूँ. आणि जुने नवीन सगळ्यांकरता एक छोटीशी गोष्ट सांगतो. परमेश्वर का सबसे पहला इच्छा क्या है? आणि देवाची सगळ्यात पहिले इच्छा काय आहे? आपको मालूम?
तुम्हाला माहिती आहे? ऐसे पूछने से शायद आपको नहीं मालूम है। आणि असं जर विचारलं तर तुम्हाला नाही माहिती राहणार। है ना, परमेश्वर का सबसे पहला इच्छा यह है कि मानव जाती में आदामी पिढी में एक भी जन नष्ट नहीं होणार। आणि परमेश्वराची सगळ्यात पहिली इच्छा हीच आहे की आदामाच्या पिढीमध्ये मनुष्य जातीमध्ये एकाचाही नाश होऊ नये। क्योंकि पिता ने अपने एकलौता पुत्र को किस लिए दिया? कारण पित्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला कशा करता दिलं? कोई भी नाश ना हो, आणि कोणाचाही नाश होऊ नये। है ना, कोई भी नाश नहीं होना, आणि कोणाचाही नाश होऊ नये। सब लोग उद्धार पाना। आणि सगळ्यांचं तारण व्हायला पाहिजे। యోహన్నా 3:16 योहान त्याचा 3 अध्याय 16 वचन। क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया ताकि जो कोई उस पर विश्वास करे वह नष्ट न हो परंतु अनंत जीवन पाए। प्रियो, कोई भी नष्ट न हो करके सब लोग अनंत जीवन प्राप्त करना, उसके लिए पिता ने अपने एकलौता पुत्र को दिया। आणि कोणाचा नाश न व्हावा तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं याच्याकरता पिता परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला। उसके लिए मी एक और वचन पढ़ता हूँ। आणि त्याच्याकरता अजून एक वचन मी वाचायला देतो। पहला तिमोथी 2 अध्याय के 4 वचन। पहिलं तिमोथेला पत्र 2 अध्याय त्याचं 4 वचन। जो यह चाहता है कि सब मनुष्य का उद्धार हो। प्रभु ये चाहता है कि सब मनुष्य का उद्धार हो। आणि प्रभूची इच्छा आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं। है ना, शायद आपने सोचा होगा प्रभु कल आना चाहिए था। आणि कदाचित तुम्ही विचार केला असेल की काल प्रभू यायला पाहिजे होतं। कल आया तो यदि अभी तक जो उद्धार नहीं पाया उनकी अवस्था क्या होगा? आणि काल जर प्रभू आला असता तर या ठिकाणी अजूनपर्यंत ज्यांचं तारण नाही झालं त्यांची अवस्था काय झाली असती? गणेश, क्या होगा? प्रभु कल आ गया तो आज आपका अवस्था क्या होगा? आणि प्रभू जर काल आला असता तर आज तुझी अवस्था काय राहिली असती? फिर कहाँ जाएगा? मग कुठे जाणार? नरक जाने में पसंद है? आणि नरक जायला आवडतं का? परंतु पारखा प्रियांनो, प्रभु ने मानो आने में देर क्यों कर रहा है? आणि प्रभू येण्यामध्ये उशीर का लावत आहे? वो भी यही उद्देश्य है। आणि त्याच्या पाठीमागे हाच उद्देश आहे। आज भी जो उद्धार नहीं पाया, सोना नहीं, ध्यान से सुनना। 2 पत्रोस 3 अध्याय के 9 वचन। प्रभु 2 पेत्र 3 अध्याय त्याचं 9 वचन। प्रभु अपनी प्रतिज्ञा के विषय में देर नहीं करता, जैसे देर कुछ लोग समझते कुछ हैं। लोग समझता है कि देर हो रहा है, क्यों नहीं आया, अभी आना चाहिए, क्योंकि बहुत ज्यादा बुराई बढ़ गया। नोह का काल का समय से भी बढ़कर के बुराई बढ़ गया। नोह का काल के जैसा समय में प्रभु आएगा बोला था, लेकिन अभी तक क्यों नहीं आया? ऐसे सोचने वालों के लिए प्रभु बोलता है, आप ऐसे सोच रहा है, प्रभु देरी नहीं कर रहा है, गणेश भी उतार पाए उसके लिए। आणि मग काही लोक विचार करत असतील की प्रभू यायला आता का उशीर लावत आहे? कारण नोहाच्या काळामध्ये जो दुष्टपणा होता त्याच्याही कितीपेक्षा जास्त दुष्टपणा वाढलेला आहे, तरी सुद्धा मग प्रभू का येत नाहीये? तो प्रभू का येत नाही? कारण गणेशचा पण उद्धार व्हावं ही प्रभूची इच्छा आहे। तो पवन सोच रहा था मेरा नाम क्यों नहीं लिया? आणि मग पवन विचार करेल माझं नाव का नाही घेतलं? नहीं, पवन के लिए भी प्रभु रुका, आणि पवन साठी सुद्धा प्रभू थांबलाय। क्योंकि आप लोग को बहुत प्यार करता है प्रभु। कारण प्रभू तुमच्यावर खूप प्रेम करतो। और बोल रहे हैं कि प्रभु दास ने उसका मेरे पड़ोसी का नाम लिया, मेरा नाम क्यों नहीं लिया? ऐसा बोल करके प्रेज लो। पवन आपके लिए भी प्रभु रुका। आणि पवन प्रभू तुझ्या करता सुद्धा थांबलाय। आज जो वचन सुन रहा है सत्य वचन है। आणि तुम्ही ऐकणारं जे वचन आहे ते सत्य वचन आहे। आपका भी पाप का प्रायश्चित की बलिदान होकर के यीशु मसीह सूर्य पर मरा। आणि तुमच्या सुद्धा पापाचं प्रायश्चित्ताचं बलिदान होऊन प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला। वचन में जो लिखा सत्य लिखा, वचनामध्ये जे लिहिलं ते सत्य लिहिलंय। ये सत्य ग्रंथ है आणि हा सत्य ग्रंथ आहे। इसमें लिखा हुआ हर एक बात सत्य है। आणि याच्यामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे। पहला यूहन्ना 2 अध्याय का 2 वचन। पहिलं योहान त्याचा 2 अध्याय त्याचं 2 और वचन। वही हमारे पापों का प्रायश्चित है। वही हमारी पापों का प्रायश्चित है। और केवल हमारे ही नहीं, सिर्फ हमारा ही नहीं, वरन सारे जगत की पापों सारे जगत का, सारे पापियों का प्रायश्चित का बलिदान है कलवरी सुनी। आणि तो आपल्या पापांचं प्रायश्चित्त आहे। फक्त आपल्या पापांचं नाही तर जगामध्ये सर्व पापी लोकांच्या पापाचं प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे वधस्तंभ। मुझे मालूम है कि हमें सुनने वालों में कई लोग अभी तक उद्धार नहीं पाया। आणि मला माहिती आहे की मला ऐकणाऱ्यांपैकी पुष्कळ लोकांचं अजून तारण नाही झालेलं। अब ये सुसमाचार कई बार सुना, आणि ही सुवार्ता तुम्ही पुष्कळ वेळा ऐकली। बहुत ध्यान से सुनना। आणि खूप लक्ष देऊन ऐका। जब प्रभु यीशु मसीह की जन्म हुआ आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, स्वर्गदूतों से वाणी हुआ आणि स्वर्गदूतांकडून वाणी आली। वो वाणी क्या बोला? आणि ती वाणी काय म्हटली? इसराइल के लिए प्रभु आया, ऐसा ही क्या? आणि इस्रायला करता प्रभू आला असं आहे का? नहीं नहीं नहीं, नाही।
है ना। लूका का सुसमाचार 2 अध्याय 10-11 वचन। लूका त्याचा 2 अध्याय 10-11 वचन। तब स्वर्गदूत ने उनसे कहा, मत डरो, क्योंकि देखो मैं तुम्हें बड़े आनंद का सुसमाचार सुनाता हूँ, जो सब लोगों के लिए होगा। किसके लिए होगा? सब लोगों के लिए, दुनिया के सारे लोगों के लिए एक बड़ा आनंद का सुसमाचार आणि जगाच्या सर्व लोकांकरता एक मोठा आनंदाची सुवार्ता। ऐसा एक समाचार दुनिया में नहीं है प्रिय। आणि प्रियानो, अशी एक दुसरी सुवार्ता जगामध्ये नाही, है ना। आपने कोई भी नया का जन्म या मनुष्य ने जिसको भगवान बनाया उनका जन्म सबके लिए बोलकर कभी सुना है क्या? आणि तुम्ही कधी असं ऐकलं का की जगामध्ये जे लोकांना देव मानतात त्यांचा जन्म जो आहे तो सगळ्या लोकांकरता झाला, असं कधी ऐकलंय का? ऐसा बात नहीं है, चरित्र में नहीं। आणि प्रियानो, इतिहासामध्ये असं नाहीये। एकमात्र व्यक्ति वो सबके लिए आया और सबके लिए मरा और वो वापस उस पर विश्वास किया वो लोगों के लिए आने वाला है। आणि एकमात्र व्यक्ती की जो सगळ्यांकरता आला, सगळ्यांकरता मेला आणि परत तो सगळ्यांकरता येणार आहे। यावर बोलता है सभी लोगों को होने वाला बड़ा आनंद का सुसमाचार, आणि सगळ्यांकरता मोठ्या आनंदाची ही सुवार्ता। क्या ये सुसमाचार आपको अच्छा लग रहा है? आणि सुवार्ता तुम्हाला चांगली वाटत आहे का? है ना। आप सच में ये आनंद का सुसमाचार को ग्रहण किया है? आणि खरोखर या आनंदाची सुवार्ता तुम्ही स्वीकारली आहे का? प्रभु यीशु मसीह आपके लिए भी सूली पर मरा, आपने कई बार सुना, परंतु आपने विश्वास किया। आणि येशू ख्रिस्त तुमच्याकरता सुद्धा वधस्तंभावर मिळाला, हे खूप वेळा तुम्ही ऐकलं, पण तुम्ही विश्वास केला का? जब तक आप ये विश्वास नहीं करोगे, आणि प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही विश्वास नाही करणार, आपको मालूम है विरोधी शैतान के लक्ष्य है कि ये सुसमाचार पर आप कान न लगाए और उस पर विश्वास न करें। आणि विरोधी शैतानाचा उद्देश हा आहे की सुवार्तेवर तुम्ही कान लावू नये आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास करू नये। इसलिए आप अभी तक प्रभु को स्वीकार नहीं पाए, आणि म्हणूनच अजूनपर्यंत तुम्ही प्रभूचा स्वीकार नाही करू शकले। 2 कोरिन्थी 4 अध्याय का 4 वचन में पौलुस कहता है, 2 कोरिन्थीकराचं पत्र 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, और उन अविश्वासियों के लिए जिनकी बुद्धि इस संसार के ईश्वर ने अंधी कर दी है, ताकि मसीह जो परमेश्वर का प्रतिरूप है। मसीह कौन है प्रियो? परमेश्वर का प्रतिरूप। परमेश्वर का प्रतिरूप है। आणि ख्रिस्त जो आहे तो परमेश्वराचा प्रतिरूप आहे। उसके तेजोमय सुसमाचार का प्रकाश उन पर न चमके। प्रियो, आप बहुत ध्यान से सुनिए, अगर आप ये तेजोमय सुसमाचार आपके जीवन में कार्य न करने के लिए विरोधी शैतान आप इस पर विश्वास न करने के लिए आपका विश्वास को रुकाता है। आणि परमेश्वराचा जो तेजोमय सुसमाचार आहे तो तुमच्यावर प्रकाशमान न होण्याकरता विरोधी शैतान तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो। एक बार प्रभु ने ये सुसमाचार, बड़े आनंद के सुसमाचार, आपके जीवन की सबसे बड़ा आशीष की सुसमाचार प्रभु आपको दे रहा है। आणि पुन्हा एकदा प्रभू हा आनंदाचा सुवार्ता, तुमच्या जीवनाची सगळ्यात मोठा आशीर्वादाची सुवार्ता तुम्हाला देत आहे। आपको मालूम है यरूशलेम में शिमोन नाम का एक व्यक्ति था, बुढ़ा था, वो यरूशलेम में शांति का इच्छा में रहने वाला व्यक्ति। आणि यरूशलेम मध्ये एक म्हातारा मनुष्य होता शिमोन नावाचा, तो त्या ठिकाणी राहत असे। वो जब प्रभु यीशु मसीह को खतना का दिन में जब मंदिर में लेकर आया, आणि प्रभु येशू ख्रिस्ताला सुंठेच्या दिवसामध्ये ज्यावेळेला मंदिरामध्ये घेऊन आले, प्रभु यीशु मसीह को अपने हाथ में लेकर खाने वाले एक अनोखा शब्द है। आणि त्यावेळेला प्रभु येशू ख्रिस्ताला आपल्या हातामध्ये घेऊन बोलणारा एक मोठा शब्द आहे। वो संभव लूका उसका 2 अध्याय का 25 से 31 तक का वचन पढ़ना चाहिए, परंतु समय बचाने के लिए सिर्फ 31 वचन पढ़िए। लूक त्याचा 2 अध्याय त्याचा 25 ते 31 वचन, पण फक्त 31 वचन वाचा। क्योंकि मेरी आंखों ने तेरा उद्धार को देख लिया है, जिसे तूने सब देशों के लोगों के सामने तैयार किया है। सब लोगों के लिए, वरना उसको एक बार ध्यान से सुनना, बहुत ध्यान से। क्योंकि मेरी आंखों ने तेरे उद्धार को देख लिया है, मेरी आंखों ने तेरी उद्धार को देख लिया है, जिसे तूने सब देशों के लोगों के सब देशों की लोगों की सामने तैयार किया। आणि माझ्या डोळ्यांनी सर्व देशाच्या लोकांकरता तयार केलेलं तारण जे आहे ते मी पाहिलं आहे। हो, किती बड़ी बात है आणि किती मोठी गोष्ट आहे। शिमोन गवाही दे रहा है, आणि शिमोन या ठिकाणी साक्ष देत आहे, सबके लिए तैयार किया वो उद्धार, आणि सगळ्यांकरता तयार केलेलं हे तारण। ये उद्धार आपका आप अपना पाया क्या? आणि या तारणाचा तुम्ही स्वीकार करू शकले का? ये उद्धार आप
स्वीकार कर पाया क्या? आणि या तारणाचा तुम्ही स्वीकार करू शकले का? प्रियो, मनुष्य और परमेश्वर से दूर करने वाला एक ही बात मनुष्य का पाप था. आणि मनुष्याला देवापासून दूर नेणारी एक मात्र गोष्ट ते म्हणजे मनुष्याचं पाप होतं. प्रियो, उसको अभी प्रभु से मेल कराने के लिए आणि आता मनुष्याला परमेश्वरासोबत एक करण्याकरता परमेश्वर का पुत्र मनुष्य पुत्र बना. आणि देवाचा पुत्र हा मनुष्याचा पुत्र झाला. क्या बना? काय झाला? मनुष्य का पुत्र मनुष्य का पुत्र बना. परमेश्वर का पुत्र मनुष्य का पुत्र बना. कौन क्या बना? हालेलुया. समझ में आया? समजलं? समझ में आया ना? समजलं? परमेश्वर का पुत्र मनुष्य का पुत्र बना. आणि जो देवाचा पुत्र होता तो आपल्या करता मनुष्याचा पुत्र झाला. किती लोक समझ में आया? आमेन. ये कोई आपकी बात है क्या? आणि हे काय साधारण गोष्ट आहे का? अरे, परमेश्वर का पुत्र को मनुष्य पुत्र बनने का क्या जरूरत है? आणि देवाच्या पुत्राला मनुष्याचा पुत्र बनण्याची काय गरज आहे? क्योंकि पापी मनुष्य को परमेश्वर के साथ नाता जोड़ने के लिए मध्य में आने वाले व्यक्ति परमेश्वर भी होना चाहिए, मनुष्य भी होना चाहिए. आणि पापी मनुष्याला परमेश्वरासोबत एक करणारा जो व्यक्ती आहे तो परमेश्वरही राहिला पाहिजे आणि मनुष्यही राहिला पाहिजे. वो परमेश्वर का तुल्य होना चाहिए, उसको मतलब परमेश्वर होना चाहिए. आणि तो परमेश्वराच्या बरोबरीचा राहिला पाहिजे म्हणजे तो परमेश्वर राहिला पाहिजे. वो मनुष्य का तुल्य होना चाहिए, इसका मतलब वो मनुष्य होना चाहिए. आणि तो मनुष्याच्या बरोबरीचा राहिला पाहिजे म्हणजे तो मनुष्य राहिला पाहिजे. जो ऐसा दुनिया में एकमात्र व्यक्ति है, उसका नाम है प्रभु यीशु मसीह. जगामध्ये एक मात्र असा व्यक्ती आहे त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. इसलिए जो परमेश्वर के साथ रहने वाला परमेश्वर आणि म्हणूनच परमेश्वरासोबत राहणारा परमेश्वर. योहन्ना का सुसमाचार 12 अध्याय का 12 वचन. आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं पहिलं वचन. वचन था और वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था. देखा, जो आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था. वो परमेश्वर ने वो वचन क्या किया था? 14 वचन. और वचन देहधारी हुआ. वचन देहधारी हुआ. प्रियो, हमारे लिए, हमें बचाने के लिए, हमें छुड़ाने के लिए वचन देहधारी हुआ. परमेश्वर का पुत्र मनुष्य पुत्र बना. आणि प्रियांनो, जो सुरुवातीला वचन होतं आणि वचन परमेश्वरासोबत होतं आणि वचनच परमेश्वर होतं आणि त्याच्या 14 वचनामध्ये आपण पाहतो की वचन देहधारी झालं म्हणजे काय की जो परमेश्वराचा पुत्र आहे तो मनुष्याचा पुत्र आपल्या करता झाला. प्रियो, परमेश्वर और मनुष्य के बीच में कहीं बिछवाई नहीं. आणि प्रियांनो, परमेश्वर आणि मनुष्य याच्यामध्ये पुष्कळ मध्यस्थ नाहीये. कितना मध्यस्थ है? आणि किती मध्यस्थ आहे? एक ही मध्यस्थ. एकच मध्यस्थ आहे. एक ही मध्यस्थ. एकच मध्यस्थ आहे. मसीह लोगों के बीच में भी कई मध्यस्थ है. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा खूप मध्यस्थ आहे. मसीह धर्म में भी बहुत मध्यस्थ है. आणि ख्रिस्ती धर्मामध्ये पण खूप मध्यस्थ आहे. परंतु बाइबल कहता है एक ही मध्यस्थ. आणि बायबल सांगतं एकच मध्यस्थ. है ना? पहिला तिमोथी 2 अध्याय 5 वचन. आणि पहिलं तिमोथेला पत्र 2 अध्याय त्याचं 5 वचन. क्योंकि परमेश्वर एक ही है और परमेश्वर और मनुष्य के बीच में भी एक ही पिछवाई है, अर्थात मसीह यीशु जो मनुष्य है. प्रियो, अर्थात यीशु मसीह को छोड़ करके परमेश्वर और मनुष्य के बीच में और एक मध्यस्थ नहीं. प्रियो, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून मनुष्य आणि परमेश्वर याच्यामध्ये दुसरा मध्यस्थ नाही. आमेन. यीशु मसीह क्यों मध्यस्थ बना? आणि येशू ख्रिस्त मध्यस्थ का झाला? क्योंकि हमारी पापों के लिए वो मरने के लिए आया. आणि आपल्या पापांकरता तो मरणाकरता आला. मालूम है, दुनिया में सब जीने के लिए जन्म हुआ. आणि या जगामध्ये सगळं जन्म घेण्याकरता जन्मले. जीने के लिए, सॉरी, जगण्याकरता जन्मले. और जो एकमात्र व्यक्ति है ये दुनिया में जन्म लिया, वो मरने के लिए जन्म. आणि या जगामध्ये एक मात्र मनुष्य आहे की जो मरण्याकरता जन्म घेतला तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. यीशु मसीह को छोड़कर कोई भी मरने के लिए जन्म नहीं दिया. आणि येशू ख्रिस्ताला सोडून कोणीही मरण्याकरता जन्मलेला नाही. और वो मृत्यू मेरे पापों के लिए करके विश्वास करने वालों को ही लाभ मिलेगा. आणि ते त्याचं मरण माझ्या पापांकरता आहे. हा जो कोणी विश्वास करेल त्यालाच त्याचा फायदा होईल. कितने लोगों ने विश्वास किया? कितने लोगों को फायदा मिला? प्रभु की कृपा आणि देवाची कृपा. भैया, यीशु मसीह को छोड़ करके पुनरुत्थान और जीवन है ही नहीं. आणि येशू ख्रिस्ताला सोडून पुनरुत्थान आणि जीवन नाहीये. यीशु मसीह ने बोला कि मैं ही पुनरुत्थान और जीवन. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. यीशु मसीह ने बोला सत्य मार्ग और जीवन मैं ही हूँ. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं सत्य मार्ग आणि जीवन मीच आहे. इसलिए प्रभु यीशु मसीह की कालवरी सूली की मृत्यु के द्वारा तैयार किया हुआ इतना बड़ा उद्धार, उस उद्धार को आप कुछ ना करें. आणि म्हणूनच कलवरी वधस्तंभाच्या द्वारे तयार केलेलं एवढं मोठं जे तारण आहे त्याला तुम्ही
तुच्छ करू नका. उद्धार कितना बड़ा है आणि तारण किती मोठा आहे. इतना प्रभु बड़ा है. आणि एवढा प्रभू मोठा आहे. इतना प्रभु बड़ा है, इतना बड़ा है उद्धार. इसलिए मेरे प्रिय सुनने वालों, जिन्होंने अभी तक उद्धार नहीं पाया, आज के दिन को आप अभी जाने तो मत सोचना. आणि मग जेवढा प्रभू मोठा आहे तेवढं मोठं तारण आहे. म्हणूनच अजूनपर्यंत ज्याचं तारण झालेलं नाहीये ते माझ्या प्रियजनांनो, तुम्ही हाच दिवस आहे तो जाऊ द्या असा विचार करू नका. इब्रानियों 2 अध्याय 3-4 वचन. आणि इब्रिकराचं पत्र 2 अध्याय 3 आणि 4 वचन. तो हम लोग ऐसे बड़े उपहार से निश्चिंत रहकर कैसे बच सकते हैं जिसकी चर्चा पहले पहल प्रभु के द्वारा हुई और सुनने वालों के द्वारा हमें इसका निश्चय हुआ, और साथ ही परमेश्वर भी अपनी इच्छा के अनुसार चिन्हों और अद्भुत कामों और नाना प्रकार के सामर्थ के कामों और पवित्र आत्मा के वरदानों के बांटने के द्वारा इसकी गवाही देता रहा. कोई इतनी बड़ी उद्धार से कोई निश्चिंत न रहे. आणि एवढा मोठा तारण संबंधाने कोणी निश्चिंत राहू नये. क्योंकि प्रभु यीशु मसीह दुनिया में आकर आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन आपका पाप उसने अपने ऊपर लिया. आणि त्याने आपल्या सगळ्यांचं पाप त्याच्या स्वतःवर घेतलं. क्यों लिया? का घेतलं? क्योंकि वो आपसे व्यक्तिगत रीति में प्यार करता है. कारण वैयक्तिकरित्या तो तुमच्यावर प्रेम करतो. प्रियो, आप कितना भी बड़ा पापी क्यों न हो, आणि तुम्ही कितीही मोठ्या पापी असू द्या, परंतु प्रभु आपसे प्यार करता है. आणि प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. आपकी आत्मा नाश होना प्रभु की इच्छा नहीं, आणि तुमचा आत्मा नाश व्हावा हे प्रभूची इच्छा नाहीये. और आपको छुटकारे के लिए प्रभु ने दाम दिया. आणि तुमच्या मुक्तीकरता प्रभूने किंमत मोजली. आपकी पाप की सजा यीशु मसीह ने उठाया. आणि तुमच्या पापाचं वेतन प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं. आपके लिए यीशु मसीह मार खाया. आणि तुमच्या करता येशू ख्रिस्ताने मार खाल्ला. आपके लिए प्रभु यीशु मसीह के मुंह पर थूका, प्रभु ने वो सह लिया. आणि तुमच्या करता येशू ख्रिस्ताच्या तोंडावर थुंकण्यात आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ते सहन केलं. आपके लिए प्रभु यीशु की निंदा किया. आणि तुमच्या करता येशू ख्रिस्ताची निंदा झाली. आपके लिए प्रभु यीशु मसीह की उस सिर पर कील की मूठ बनाई. आणि तुमच्या करता प्रभु येशू ख्रिस्ताच्या डोकावर तो खिळ्यांचा मुकुट घालण्यात आला. आखिर स्वर्गीय पिता ने भी पुत्र को आपकी खातिर छोड़ दिया. आणि तुमच्या खाती शेवटी स्वर्गीय पिताने सुद्धा पुत्राला सोडून दिलं. इतना बड़ा प्यार को आप तुच्छ ना करें. आणि एवढ्या मोठ्या प्रेमाला तुम्ही तुच्छ करू नका. आपके लिए सब कुछ करने वाला इतना महान प्रेम को आप नहीं जाना बोल करके उसको ना छोड़े. आणि तुमच्या करता एवढा महान प्रेम ज्याने केलं ते तुम्ही जाणलं नाही म्हणून सोडून देऊ नका. इतना प्रेम करने वाला यीशु मसीह काल्वरी सूली पर आपके लिए एक मांस के टुकड़े समान लटकाया गया. आणि एवढा प्रेम करणारा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या करता कल्वरी वधस्तंभावर एका मांसाच्या तुकड्याप्रमाणे लटकवण्यात आला. आपकी पाप के कारण प्रभु यीशु मसीह के सारे शरीर छेदा गया. आणि तुमच्या पापांमुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्व शरीर जे आहे ते छेदण्यात आलं. अभी देखने वाले मुंह भर लेते थे. आणि त्याला पाहणारे तोंड फिरून घेत होते. क्यों? का? क्योंकि वो इतना विरूप हो चुका था. कारण तो एवढा विरूप झाला होता. प्रियो, हमें रूपवान बना के पिता के सामने खड़ा करने के लिए हमारे यीशु मसीह मेरे लिए विरूप बना. आणि आपल्याला रूपवान बनवण्याकरता माझा प्रभू येशू ख्रिस्त तो विद्रूप झाला. एक बात याद रखना, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जब इस्राएल के लोग मरुभूमि यात्रा में आणि इस्रायल लोक त्या जंगलाच्या प्रवासामध्ये सांप काटकर मरने लगा. आणि साप चावून ते मरू लागले. अभी लोगों को बचने के लिए कोई मार्ग नहीं. आणि लोकांना वाचण्याकरता आता काही मार्ग नाही. बहुत से लोग मरने लगा. आणि खूप लोक मरू लागले. अब मूसा ने प्रार्थना किया. आणि त्यावेळेला मोशेने प्रार्थना केली. प्रभु ने बोले कि पितल के सांप ऊंचे पर खड़ा करो. आणि प्रभूने म्हटलं एका पितळाचा साप उंच ठिकाणी उभा करा. ये सांप काटने के बाद जो भी उस पर देखेगा वो मरेगा नहीं. आणि हा साप ज्याला कोणाला चावेल आणि तो जो कोणी वरती त्याच्याकडे पाहिजे तो मरणार नाही. मूसा ने ऐसा किया. मोशेने तसं केलं. तो फिर सांप काटने वाला उसके ऊपर देखा, वो मरा नहीं, जिंदा हो गया. आणि मग ज्याला ज्याला साप चावले आणि ज्यांनी ज्यांनी त्या पितळाच्या सर्पाकडे पाहिलं ते मेले नाही. प्रियो, आज तक अगर आपने यीशु मसीह की ओर ध्यान से अगर नहीं देखा तो आणि प्रेरणा अजूनपर्यंत तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष देऊन पाहिलं नसेल तर आज ही देख ले. आजच पाहून घ्या. किस लिए? कशा करता? पाप क्षमा पाने के लिए, पाप क्षमा पाहण्याकरता, जीवन पाने के लिए. जीवन प्राप्त करण्याकरता. यूहन्ना का सुसमाचार का 3 अध्याय का 14-15 वचन. योहान त्याचा 3 अध्याय 14-15 वचन. और जिस रीति से मूसा ने जंगल में हाँ। सांप को ऊंचे पर चढ़ाया, हाँ। उसी रीति से आवश्यक है हाँ। कि मनुष्य का पुत्र भी हाँ। ऊंचे पे चढ़ाया जाए, हाँ। ताकि जो कोई उस पर विश्वास करे ताकि जो कोई
उस प्रभु यीशु मसीह की मृत्यु मेरे पापों के लिए था करके विश्वास करे, वो अनंत जीवन पाए, वो अनंत जीवन पाएगा। आणि जो कोणी या गोष्टीवर विश्वास करेल की प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाचं मरण मज पाप्या करता होतं, त्याचं तारण होईल। क्यों यीशु मसीह पापी नहीं था? येशू ख्रिस्त पापी नव्हता, यीशु मसीह में पाप नहीं था, आणि येशू ख्रिस्तामध्ये पाप नव्हतं, वो पाप नहीं जानता था, आणि पाप त्याला ठाऊक नव्हतं। पर यीशु मसीह हमारे लिए पाप ठहरा, येशू ख्रिस्त आपल्या करता पाप झाला, और हमारे लिए वो उसका सजा उठाया, आणि आपल्या करता त्याने ती शिक्षा सहन केली। ये सच्चाई आपको विश्वास करना है। आणि या सत्यावर तुम्हाला विश्वास करायचा आहे। आपको मन में जो भी ऐसा विश्वास करेगा, आणि तुम्हाला माहिती आहे, जो कोणी असा विश्वास करेल, जो प्रेषित पौलुस करने वाला वो व्यक्ति शाऊल था पहले, आणि प्रेषित पौल जो अगोदर शाऊल होता, वो शाऊल कैसे था? आणि तो शाऊल कसा होता? प्रभु यीशु मसीह के खिलाफ काम करने वाला था, आणि येशू ख्रिस्ताच्या विरोधामध्ये तो काम करत असे, प्रभु का मंडली को नाश करने वाला था, आणि प्रभूच्या मंडळीचा तो नाश करणारा होता। लेकिन प्रभु का दया हुआ, आणि प्रभूची दया झाली, वो खुद गवाही देता, आणि तो स्वतः साक्ष देतो। पहिला तिमोथी 1:13 पहिलं तिमोथ्याला पत्र त्याचा 1 अध्याय त्याचं 13 वचन। मैं तो पहले निंदा करने वाला और सताने वाला और अंधेर करने वाला था। देखा मैं पहले कैसे था, आणि मी पहिले कसं होतो, और जो प्रभु की अनुग्रह मुझ पर हुआ, आणि देवाची कृपा माझ्यावर झाली। आज ये वचन सुनने वाला सबके ऊपर प्रभु की अनुग्रह है, आणि आज हे वचन ऐकणारा प्रत्येकावर देवाची कृपा तुमच्यावर आहे। अब इस वचन को तुच्छ ना करे, आणि या वचनाला तुम्ही तुच्छ करू नका। पौलुस ने प्रभु को अपना दिल दिया, आणि पौलाने आपलं हृदय प्रभूला दिलं, फिर कैसा जीवन बिताया, आणि मग कसं जीवन जगला, प्रभु के लिए जीवन बिताया, आणि प्रभू करता तो जीवन जगला। अपने जीवन की दौड़ की आखिरी में वो गवाही देता, आणि आपल्या जीवनाच्या धाव्याच्या शेवटी तो अशी साक्ष देतो। दूसरा तिमोथी 4:7-8 वचन। दुसरं तिमोथ्याला पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन। मैं अच्छी कुश्ती लड़ चुका हूँ, मैंने अपनी दौड़ को पूरी कर ली है, मैंने विश्वास की रखवाली की है, भविष्य में मेरे लिए धर्म का वो मुकुट रखा हुआ है। देखो प्रियो, वो कौन था? प्रभु के खिलाफ काम करने वाला व्यक्ति था, आणि प्रियानो, कोण होता? तर प्रभूच्या विरोधामध्ये काम करणारा होता, और जो ये सुसमाचार उसका जीवन को बदला, आणि या सुवार्ता त्याचं जीवन बदललं। समाचार बोलेगा तो, आणि सुवार्ता म्हटलं म्हणजे प्रभु यीशु मसीह, आणि येशू ख्रिस्त, प्रभु यीशु मसीह ने उसका जीवन को बदला, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन बदललं, वो मसीह के लिए जीवन बिताया, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ता करता तो जीवन जगू लागला। और वो आखिरी में वो बोल रहा है मैंने अच्छा कुश्ती लड़ा, आणि मग शेवटी तो असं म्हणतो, मी चांगलं युद्ध केलं, मैं अच्छा दौड़ा, आणि चांगली धाव मी धावलो, मैं विश्वास में बना रहा, आणि मी विश्वासाला जतन केलं, अभी मैं वो धार्मिकता का मुकुट पाने जा रहा हूँ। आणि आता तो नीतिमत्वाचा मुकुट मी प्राप्त करायला जात आहे। तो अगर आज आपका जीवन में ऐसा मृत्यू का समय है तो, आणि प्रियानो, आज तुमच्या जीवनामध्ये असा मरणाचा दिवस आहे, तर आप बोल पाएंगे तुम्ही म्हणू शकाल का, मैंने मेरा दौड़ पूरा किया, आणि मी माझी धाव पूर्ण केली, मैंने अच्छा कुश्ती लड़ा, आणि मी चांगलं युद्ध केलं, मैंने विश्वास को रखवाला किया, आणि मी विश्वासाचं जतन केलं, अभी मैं मुकुट पाने जा रहा हूँ। आणि आता तो मी मुकुट प्राप्त करायला जात आहे। जैसे पौलुस था, आणि प्रियानो, जसा पौल होता, तीतोस का पत्री उसका 3 अध्याय का 3 वचन, तिथाला पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 3 वचन। क्योंकि हम भी पहले निर्बुद्धि और आज्ञा न मानने वाले और भ्रम में पड़े हुए और विभिन्न प्रकार की अभिलाषाओं और सुख विलासों के दासत्व में थे। प्रियो, हम लोग भी पाप के मार्ग में थे, आणि प्रियानो, आपणही पापाच्या मार्गामध्ये होतो, उस मृत्यु के मार्ग में थे, आणि त्या मरणाच्या मार्गामध्ये आपण होतो। प्रभु के अनुग्रह से हमें प्रभु ने बचाया, आणि देवाच्या कृपेने आपल्याला प्रभूने वाचवलं, प्रभु के दासों को भेज करके प्रभु ने हमें ये सुसमाचार सुनाया, आणि प्रभूच्या दासांना पाठवून आपल्याला ही सुवार्ता सांगितली। ये सच्चाई पर विश्वास करने के लिए प्रभु ने हमारे ऊपर कृपा किया, आणि या सत्यावर विश्वास करण्याकरता प्रभूने आपल्यावर कृपा केली। वही मौका, आणि प्रियानो, तीच संधी आज जिन्होंने अभी तक प्रभु को ग्रहण नहीं किया, आणि अजूनपर्यंत ज्यांनी प्रभूचा स्वीकार नाही केला, प्रभु आपको दे रहे हैं, आणि प्रभू देत आहे आपका जीवन प्रभु को देने के लिए, आणि तुमचं जीवन प्रभूला देण्याकरता। आपका प्रभु पाप कबूल करके प्रभु यीशु आप ही मेरा उद्धार करता है, मेरे पापों के लिए आप सूली पर मेरे लिए मरा, ये सच्चाई अंगीकार करके अनंत जीवन पाने के लिए आज का दिन प्रभु आपको मौका दे रहा है। आणि प्रभू येशू ख्रिस्त तूच तारण करता, आणि माझा पाप्या करता तू त्या वधस्तंभावर मेला, हा या गोष्टीचा स्वीकार करून सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता, तारण प्राप्त करण्याकरता आजचा
दिवस प्रभूने दिला आहे. दूसरा कोरिन्थीचे अध्याय का दूसरा वचन. दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 6 अध्याय त्याचं दुसरं वचन. क्योंकि वह तो कहता है, अपनी प्रसन्नता के समय मैंने तेरी सुन ली और उद्धार के दिन मैंने तेरी सहायता की. देखो अभी वह प्रसन्नता का समय है. देखो देखो प्रियो, हमें सुनने वाला अनेक लोगों में बदलना चाहता हूँ जिन्होंने अभी तक प्रभु को ग्रहण नहीं किया, ये नया जीवन नहीं पाया, नया जन्म नहीं पाया, उद्धार नहीं पाया. आज प्रभु आपको अवसर दे रहा है. आणि अजूनपर्यंत ज्याचं तारण झालेलं नाही, अजूनपर्यंत ज्याचा नवा जन्म झालेला नाहीये, ज्याला अजूनपर्यंत सार्वकालिक जीवन मिळालेलं नाहीये, आजचा दिवस प्रभू तुम्हाला देत आहे. आजचा दिवस जो आहे तो तुमच्याकरता तारणाचा दिवस आहे. अब ये सुनने वाला वचन को तुच्छ ना करे. आणि ऐकणार हे जे वचन आहे त्याला तुच्छ करू ये नका. परमेश्वर की वचन है. आणि हे परमेश्वराचं वचन आहे. ये स्वर्ग में हमेशा के लिए स्थिर किया हुआ वचन है. आणि हे स्वर्गामध्ये निरंतर करता स्थिर केलेलं वचन आहे. ये वचन के द्वारा आपको नया जन्म देने के लिए, पाने के लिए प्रभु आपको मौका दे रहा है. आणि या वचनाच्या द्वारे नवा जन्म प्राप्त करण्याकरता प्रभू तुम्हाला संधी देत आहे. और आपने अवसर नष्ट किया तो आणि तुम्ही संधी जर वाया घालवली तर शायद हो सकता है आगे हमें ऐसा एक मौका ना मिले. आणि होऊ शकतं यापुढे तुम्हाला अशी संधी भेटणार नाही. जीवन ऐसा नहीं, आज के दिन में भी हमारा मृत्यू हो सकता है. आणि एवढंच नाही तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला मृत्यू येऊ शकतो. ये मृत्यु होगा तो क्या होगा? मृत्यू झाला तर मग काय होईल? है ना, पवित्र धर्मी परमेश्वर की न्यायासन के सामने आपको खड़ा होना पड़ेगा. आणि त्या नीतिमान परमेश्वराच्या न्यायासनासमोर आपल्याला मग उभं राहावं लागेल. तो वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं. इब्रानियों उसका 9 अध्याय का 27 वचन. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 9 अध्याय त्याचं 27 वचन. एक बार मरना फिर न्याय को होना सारा मनुष्य के लिए परमेश्वर ने नियुक्त किया है. आणि मनुष्याला एकदा मरणे आणि त्याच्यानंतर त्याचा न्याय होणं परमेश्वराने सर्वान मनुष्याकरता नेमून ठेवलेला आहे. रोमियो 14 अध्याय का 12 वचन में पौलुस कहता है, आणि रोम 14 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, हम सबको परमेश्वर की न्यायासन के सामने अपनी लेखा देना है, खड़ा होना है. आणि आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभं राहून आपापला हिशोब द्यायचा आहे. है ना, पत्रोस अपना पत्री में पहला पत्रोस उसके 4 अध्याय का 5 वचन में पत्रोस कहता है, पहिले पेत्र 4 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये पेत्र अशा प्रकारे म्हणतो, पर वे उसको जो जीवितों और मरे होकर न्याय करेगा तो तैयार है लेखा देंगे. मानो परमेश्वर जीवितों को मृतकों को न्याय करने के लिए तैयार है. उस प्रभु को लेखा देना पडेगा. आणि जो जीवितांचा आणि मेलेल्यांचा न्याय करणारे त्या परमेश्वराला प्रत्येकाला आपापला हिशोब द्यावा लागेल. एक बात जानना पड़ेगा, एक गोष्ट जाणा, अगर आपने प्रभु को दिल नहीं दिया आणि तुम्ही प्रभूला आपलं हृदय नाही दिलं इसका तर मतलब याचा अर्थ आप पाप में मरेगा. आणि तुम्ही पापामध्ये मराल. इसका मतलब प्रभु वहां पर बिना पक्षपात का न्याय करेगा. आणि प्रभू कुठल्याही प्रकारे पक्षपात न करता त्या ठिकाणी न्याय करेल. तो जिन्होंने प्रभु पर विश्वास नहीं किया वो कहाँ जाएंगे? आणि ज्यांनी प्रभूवर विश्वास केला नाही ते कुठे जातील? अनंत आग में जाएगा. अनंत कालच्या अग्नीमध्ये ते जातील. अनंत आग में जाएगा. अनंत कालच्या अग्नीमध्ये जातील. प्रियो, प्रभु का वचन ये कोई डराने के लिए नहीं बोल रहा हूँ, आणि मित्रांनो, हे तुम्हाला घाबरवण्याकरता नाही म्हणते, क्योंकि प्रभु आपको अवसर दिया है आणि प्रभूने तुम्हाला संधी दिली आहे. और जो आपने वो अवसर को सही रीति में नहीं अपनाया. आणि त्या संधीचा तुम्ही सदुपयोग नाही केला. आपको मालूम है, कालवरी सूली में यीशु मसीह मध्य में और 2 चोर बाजू में थे. आणि कल्वरी वधस्तंभामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मधोमध आणि त्याच्या आजूबाजूला 2 चोर होते. और एक ने बोला तू अपने आप को बचाओ और हमको भी बचाओ. आणि एकाने म्हटलं तू स्वतःला वाचव आणि आम्हालाही वाचव. वो प्रभु का निंदा किया आणि त्याने प्रभूची निंदा केली. और दूसरे ने उसको डांटा. आणि दुसऱ्याने त्याला रागवलं. बोला हम लोग जो किया उसके अनुसार हम लोग पार आए. आणि आपण जे केलं त्याचा यथार्थ मोबदला आपल्याला भेटत आहे. और दूसरे को एक गुनाह नहीं किया. आणि याने काही पाप नाही केलं. वो यीशु की ओर देख करके बोलता है, आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघून तो असं म्हणतो, यीशु हे प्रभू येशू, जब राजा होकर आणि ज्या वेळेला तू राजा होऊन येशील मुझको भी याद करना. आणि तू माझी पण आठवण ठेव. हमने क्या बोला? आणि प्रभूने काय म्हटलं? अभी मैं बहुत दुर्बल हूँ. आणि आता मी खूप दुर्बल आहे. अभी मैं सूली में पड़ा है. आणि आता मी वधस्तंभावर टांगलोय. सॉरी मैं कुछ नहीं कर सकता. आणि मला क्षमा कर, मी काही नाही करू शकत. ऐसे बोला? असं म्हटलं का? नहीं है ना प्रियो. असं नाही बोललं. इसने क्या बोला? आणि प्रभू येशूने काय म्हटलं? आज तू मेरे साथ स्वर्ग में परदिशा मिलेगा. आणि आज तू माझ्या सोबत सुख लोकांमध्ये राहशील. कितने अनोखी की बात है प्रियो. आणि ही अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. Praise the Lord. Amen. एक गया नरक में
दूसरा गया प्रभु के साथ उस परदेशा में, आणि एक नरकात गेला आणि एक दुसरा गेला प्रभु सोबत स्वर्ग लोकामध्ये. प्रियो, आज भी आपका दिल गवाही नहीं देता कि आप पापी है. आणि प्रियानो, आजही तुमचं मन तुम्हाला साक्ष देत नाही का तुम्ही पापी आहे. आपका मन आपको गवाही नहीं दे रहा है. आणि तुमचं मन तुम्हाला साक्ष नाही देते का. इतना नहीं, बाइबल भी गवाही दे रहा है कि आप पापी है. आणि एवढंच नाही तर बायबल सुद्धा साक्ष देतं की तुम्ही पापी आहे. प्रियो, इस पाप से छुटकारा पाना मनुष्य से असंभव है. आणि या पापापासून मुक्ती प्राप्त करणं मनुष्यापासून अशक्य आहे. ये सिर्फ परमेश्वर ही छुड़ा सकता. आणि हे फक्त परमेश्वर सोडू शकतो. इसके बावजूद भी परमेश्वर ने तैयार किया हुआ जीवन का मार्ग बताने के बाद अब ये सच्चाई को विश्वास नहीं करेगा तो प्रियो, अंत क्या होगा. आणि परमेश्वराने तयार केलेला असत्याचा मार्ग, तारणाचा मार्ग जर तुम्ही विश्वास नाही करणार तर मग प्रियांनो शेवट काय होईल. आप सोचो, तुम्ही विचार करा. आपकी ये जीवन की यात्रा, आप कहाँ जाना चाहता. आणि तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला कुठं जायची इच्छा आहे. अगर स्वर्ग जाना है तो स्वर्गात जायचंय तर प्रियो, में स्वर्ग में ले जाने वाले एकमात्र व्यक्ति प्रभु यीशु मसीह. आणि प्रियांनो, आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाणारा एक मात्र व्यक्ती तो प्रभु यीशु ख्रिस्त आहे. हमें पाप क्षमा देने वाले एकमात्र व्यक्ती प्रभु यीशु मसीह. आणि आपल्याला पापाची क्षमा देणारा एक मात्र व्यक्ती तो प्रभु यीशु ख्रिस्त आहे. उस पर विश्वास करते भी ना आणि त्याच्यावर विश्वास न ठेवता हम कभी भी पाप क्षमा नहीं पा सकता. आणि कधीही आपल्याला आपल्या पापांची क्षमा नाही मिळू शकत. यहाँ पर बैठा हुआ कितने लोगों ने प्रभु यीशु पर विश्वास करके पाप क्षमा पाया. आपका स्तुति करे. हालेलुया. ये कितना बड़ा सौभाग्य है. एवढं मोठं सौभाग्य आहे. ये सत्य पर विश्वास करने का कृपादान प्रभु ने हमको दिया. आणि या सत्यावर विश्वास ठेवण्याचं कृपादान प्रभूने आपल्याला दिलं. जो उद्धार पाया वो लोग, जो उद्धार नहीं पाया उनके लिए प्रार्थना के साथ रहना. आणि प्रियांनो, तारण प्राप्त झालेल्या लोकांनी ज्यांचं तारण नाही झालं त्यांनी प्रार्थनेपूर्वक राहा. वो उनका दिल में प्रभु काम करे आणि त्यांच्या हृदयामध्ये प्रभूने काम करावं. तो प्रभु का सबसे पहले इच्छा एक भी पापी नाश नहीं होना, नरक में नहीं जाना, सबके सब उद्धार पा करके स्वर्ग में मिलना. आणि प्रभूची एक मात्र इच्छा आहे की कुठल्याही पापी मनुष्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाचं तारण व्हावं आणि प्रत्येकाने स्वर्गामध्ये जावं. मैं प्रभु की इच्छा जल्दी जल्दी थोड़ा बता देता हूँ. आणि प्रभूची इच्छा मी पटापट सांगतो. हमारे बात लेने के लिए थोड़ा टाइम ज्यादा लिया. आणि पहिली इच्छा सांगण्याकरता वेळ जरा जास्त घेतला. दूसरी बात, प्रभु की इच्छा क्या है. आणि दुसरी प्रभूची इच्छा काय आहे. पहला थिस्सलुनीकियों 4 अध्याय का 3रा वचन. पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 3रं वचन. क्योंकि परमेश्वर की इच्छा यह है कि तुम पवित्र बनो. हाँ, परमेश्वर की इच्छा क्या है. हर एक जन जो प्रभु में विश्वास किया वो सच्चा पवित्र जीवन बिताए. आणि परमेश्वराची इच्छा आहे की ज्यांनी ज्यांनी प्रभूवर विश्वास केला त्यांनी पवित्र जीवन जगावं. प्रभु ने उसके लिए हमें इस दुनिया से चुना. आणि त्याच्याकरता प्रभूने आपल्याला या जगापासून निवडलं. आपको मालूम है, मैं और आप कब का प्रभु का चुना हुआ है. आणि तुम्ही आणि मी केव्हापासून प्रभूचे निवडलेला आहोत. प्रभु की आत्मा ही ये प्रकाश आपको दे सकता. आणि या देवाचा आत्माच हा प्रकाश देऊ शकतो. एफिसियों 1 अध्याय का 4 वचन. आणि फिस्काराचं पत्र 1 अध्याय त्याचं 4 वचन. ऐसा उसने हमें जगत की उत्पत्ति से पहले उसमें चुन लिया. देखा, जगत की उत्पत्ति से पहले पिता ने हमें मसीह में चुन लिया. आणि या जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर पिता परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये निवडलं. यदि प्रभु की आप चुना हुआ है तो, आणि जर तुम्ही प्रभूचे निवडलेले आहात तर आज का इस उद्धार का संदेश को आप कभी भी ढलने नहीं देंगे. आणि आजचा तारणाचा संदेश तुम्ही कधी ढळू देणार नाही. जगत की उत्पत्ति से पहले प्रभु ने चुना. किसने चुना. आणि जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर प्रभूने तुम्हाला निवडलं. का निवडलं. हम उसके निकट प्रेम में पवित्र हम उसकी निकट प्रेम में पवित्र और निर्दोष हो. हाँ, प्रेम में पवित्र और निर्दोष हो. आणि तुम्ही प्रेमामध्ये पवित्र आणि निर्दोष असे असावे. यूं प्रभु की लोग कैसे जीवन बिताना. आणि प्रभूच्या लोकांनी कसं जीवन जगायचं. पवित्र जीवन, आणि एक पवित्र जीवन, निर्दोष जीवन. आणि एक निष्कलंक जीवन. उसके लिए प्रभु ने हमें मसीह में चुना. आणि त्याच्याकरता प्रभूने आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडलं. शायद इतनी बैठा हुआ कितनी बार ये सुसंदेश आपने सुना है. आणि या ठिकाणी बसलेल्या लोकांनी कदाचित किती वेळा हा सुसमाचार ऐकला असेल. आज भी प्रभु और एक बात क्यों सुना रहा है. आणि आजही प्रभू पुन्हा एकदा का सांगत आहे. क्योंकि जालना से भी प्रभु का हमारा प्रिय भाई को प्रभु ने लेकर आया, उनका परिवार. आणि जालन्यामधून प्रिय भावाला प्रभू त्यांच्या परिवारासह घेऊन आला. उनको भी ये सच्चाई सुनना है. आणि त्यांना सुद्धा हे सत्य ऐकायचंय. उनको पढ़ना नहीं आता लेकिन सुनना होता है. आणि त्यांना वाचायला येत नाही पण ऐकायला येतं. और उसके बहाने में इधर जो उधार नहीं पाया उनको और एक मौका
मौका दिया, चान्स दिया. आणि त्यांच्या कारणास्तव अजूनही या ठिकाणी ज्याचं तारण नाही झालं त्यांना पुन्हा एकदा ऐकण्याची संधी मिळाली. प्रभु का वचन 2 बार सुनने की जरूरत नहीं, एक ही बार सुनना काफी है. आणि प्रभूचं वचन 2 वेळा ऐकण्याची गरज नाहीये, एकदाच ऐकणं पुरेसं आहे. इसलिए जो प्रभु में चुनौती पाए हर एक लोगों को ये जानना है, जिसको ये अनुग्रह मिला वो बहुत भाग्यवान व्यक्ती है. आणि प्रभूमध्ये ज्याची निवड झालेली आहे त्याला या गोष्टीला जाणून घ्यायचं की तो खरोखर खूप भाग्यवान मनुष्य आहे. और प्रभु में होने के बाद कैसे जीवन बिताना चाहिए, आणि प्रभूमध्ये असताना आपण कसं जीवन जगायचं, प्रभु का चुने हुए लोग कैसे जीवन बिताना, आणि प्रभूच्या निवडलेल्या लोकांनी कसं जीवन जगायचंय, पवित्र जीवन बिताना. पवित्र जीवन जगायचं. लेवी व्यवस्था उसका 11 अध्याय का पैदानी से लेवी त्याचा 11 अध्याय 45 वचन. लॉर्ड क्योंकि मैं यहोवा हूँ हाँ, जो तुम्हें मिस्र देश से इसलिए निकाल ले आया हूँ इसलिए निकाल कर बुढ़ापी से इसलिए लेकर आया कि तुम्हारा परमेश्वर ठहरू. हाँ, इसलिए तुम पवित्र बनो तुम इसलिए पवित्र बनो. क्योंकि मैं पवित्र हूँ. देखा, मैं पवित्र है इसलिए तुम पवित्र बना रहना. आणि मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र राहा. यो मसीह जीवन एक पवित्र जीवन है. आणि फ्रेंड ख्रिस्ती जीवन एक पवित्र जीवन आहे. नया नियम में जब पत्रोस कहता है, पहले पत्रोस 1 अध्याय उसके 15-16 वचन में, पहिले पेत्र त्याचा 1 अध्याय 15 आणि 16 और वचनामध्ये. जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है हाँ. वैसे ही तुम भी अपने सारे चाल चलन में पवित्र बनो. हाँ. क्योंकि लिखा है क्योंकि लिखा है पवित्र बनो. हाँ. क्योंकि मैं पवित्र हूँ. यो हमारा परमेश्वर कैसा परमेश्वर है, आणि फ्रेंड आपला परमेश्वर कसा परमेश्वर आहे, पवित्र परमेश्वर है. आणि पवित्र परमेश्वर आहे. इसलिए प्रभु के लिए चुने में लोग कैसे जीवन बिताना, आणि म्हणून देवाचे निवडलेल्या लोकांनी कसं जीवन जगायचंय, पवित्र जीवन बिताना. एक पवित्र जीवन जगायचंय. प्रभु बोलता है कि मैं तुम्हें बुलाने वाला, मैं तुझे चुनने वाला पवित्र है, इसलिए तुम भी पवित्र बनो. आणि प्रभू म्हणतो तुम्हाला बोलवणारा मी जसा पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र राहा. हमें एक पवित्र जीवन बिताना. फ्रेंड आपण एक पवित्र जीवन जगायचंय. कहाँ कहाँ पवित्र बनना, आणि कुठे कुठे पवित्र व्हायचंय. ना हमारे भी 3 भाग है. आणि आपल्यामध्ये 3 भाग आहे. कितना भाग है? 3 भाग आहे. 3 भाग. 3 भाग आहे. तीनों भाग में पवित्र बनना. आणि 3ही भागांमध्ये आपण पवित्र व्हायचंय. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. मैं वो शब्द भी पढ़ करके आज अभी फिलहाल समय होने के कारण संदेश काम करेगा. आणि ते शब्द सुद्धा वाचून आजचा जो संदेश वेळ संपल्या कारणाने मी थांबेल. प्रभु की इच्छा पवित्र बनना. आणि प्रभूची इच्छा आहे की आपण पवित्र व्हावं. हमारे भी 3 भाग है. आपल्यामध्ये 3 भाग आहेत. तीनों भागों में हमें पवित्र बनना. आणि 3ही भागामध्ये आपण पवित्र व्हायचंय. 1 थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 23 वचन, आणि पहिलं तेसलोनिकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 23 शांति वचन. का परमेश्वर 23 और 24 दोनों बदले. 23 आणि 24. हाँ, शांति का परमेश्वर आप ही तुम्हें पूरी रीति से पवित्र करे. हाँ. और तुम्हारी आत्मा तुम्हारी आत्मा, और प्राण प्राण, और देह देह हमारे प्रभु यीशु मसीह के आने तक पूरे हाँ. और निर्दोष सुरक्षित रहे. देखा, निर्दोष और सुरक्षित रहे. तुम्हारा बुलाने वाला विश्वास योग्य है तुम्हारा बुलाने वाला विश्वास योग्य है. और वह ऐसा ही करेगा. ऐसा ही प्रभु करेगा. आणि तुम्हाला बोलवणारा जो आहे तो विश्वास योग्य आणि तो असंच करेल. हमारे तीनों भागों में ये पवित्रता ही चाहिए. आणि आपल्या 3ही भागामध्ये हे पवित्रीकरण असलं पाहिजे. ये कैसे होगा, आणि हे कसं होईल ये बात को हमें जानना है, आणि या गोष्टीला आपण जाणायचंय. क्योंकि ये प्रभु की इच्छा है. कारण ही प्रभूची इच्छा आहे. वो इच्छा में बना रहना हमारा कर्तव्य है. आणि त्या इच्छेमध्ये राहणं आपलं कर्तव्य आहे. बाकी बात भी मैं आपको कल बताऊंगा. प्रभु का आगमन नहीं हुआ. आणि प्रभूचं आगमन नाही झालं तर उरलेल्या गोष्टी मी उद्या सांगेन. इतना तक आपको याद रहेगा ना. आणि इथपर्यंत तुम्हाला लक्षात राहील ना. आगे बढ़ने में कोई रुकावट नहीं है ना. आणि पुढे जाण्यामध्ये काही अडखळ नाहीये ना. वो प्रभु का सबसे पहले इच्छा क्या है, आणि प्रभूची सगळ्यात पहिले इच्छा काय आहे, एक भी पापी पाप में मरकर नरक में नहीं जाना. आणि एकही पापी पापामध्ये मरून नरकात जाऊ नये. सबके सब स्वर्ग में मिलना. आणि सगळ्यांनी स्वर्गामध्ये भेटावं. उसके लिए प्रभु ने अपने एकलौता पुत्र को दिया. आणि त्याच्याकरता प्रभूने आपला एकुलता एक पुत्र दिला. और दूसरा प्रभु की इच्छा क्या है, आणि दुसरा प्रभूची इच्छा काय आहे, पवित्र बनना. आणि आपण पवित्र व्हावं. हमें एक पवित्र जीवन के लिए प्रभु ने दिया. आणि पवित्र जीवनाकरता प्रभूने आपल्याला वेगळं केलं. पवित्र जीवन बहुत श्रेष्ठ बात है. आणि पवित्र जीवन खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. बहुत अच्छा रीति में समझना. आणि खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. वे वचनों के द्वारा सबको आशीष दे. या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देव. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. आमीन. आमेन.